हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा शुद्ध दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करण्याला सर्व पापांच्या प्रदानची क्षमा करा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर एक आपल्याला सुंदर एक मार्गदर्शन करत आहे. ते म्हणजे मत्ती 25 पासून पुढे की 5 शाणे आणि 5 मूर्ख ते स्वर्गाविषयी जाण्याच्या तयारीत होते. आणि ह्या 5 आणि 5 10 कुमारे होत्या. कोणत्या? 10 कुमारे. आता ह्या 10 कुमारेला देवाच्या राज्यात जायचं होतं, म्हणजे स्वर्गात जायचं होतं. त्यासाठी त्यांना स्वर्गीय शिक्षण हवं होतं. आणि ते स्वर्गीय शिक्षण घेण्यासाठी परमेश्वराच्या मार्गामध्ये प्रवेश करत होते. परंतु काही काना प्रार्थना आवडली, काही काना प्रार्थना आवडली नाही. काही काना देवाचं वचन आवडलं, तर काही काना देवाचं वचन आवडलं नाही. काही काना देवाच्या बरोबर जाणं आवडलं, तर काही काना देवाच्या बरोबर जायचं नाही ते आवडलं. आता हर एक गोष्टी ज्या आहेत, एखाद्याला त्याग करायची सवय, तर एखाद्याला त्याग न करण्याची सवय. तर या 5 ज्या स्त्रिया आहेत, जे 5 कुमारी आहेत, त्या कुमारीकडे एक आत्मिक शिक्षण वाढलं गेलं. आणि ज्या 5 कुमाऱ्या होत्या त्यांच्याकडे आत्मिक शक्ती वाढली. आणि 5ला आत्मिक शक्ती वाढली नाही. आता तुम्ही तर विचार करू शकता की किती लोक पहिले येतात, तर किती लोक नंतर पण येतात. 16 म्हणजे आम्ही आत्मिक शिक्षणाकडे चालले का दैहिक शिक्षणाकडे चालले, तर हे सर्व शिक्षण या वचनाद्वारे दिलेले आहे. जर वचन घेऊया, मत्ती 25 1 पासून 5 शाण्या 5 काय बोलूया, काय या शाण्या माणसं. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखं होईल. आता 10 कुमारी गेल्या नाही त्याच्यात, पण त्यांनी काय सांगितलं, 10 कुमारी सारखं होईल. कारण 5 घेतले, 5 ठेवले. मुशीला 10 नाही दिल्या, बरोबर. तसं आहे आपल्यामध्ये पण 10 गण्याची. आपल्याकडे 10 बोटं आहेत, पण 10 बोटांमध्ये कोणती बोटं कामाला येतात, कोणती बोटं कामाला येत नाही. तर हे 2 हात आहेत, कोणतं काम करेल तर कोणतं काम नाही करत. तसं आत्मिक शिक्षण आहे का आपल्याला दिलेलं देवाने, त्याकडे लक्ष द्यायचं आहे की तुम्ही त्या शिक्षणाकडे मनापासून इंटरेस्टली असले पाहिजे. ते आपले दिवे घेऊन आता शेवटच्या काळामध्ये तसाच वर येणार आहे. स्वर्गातून परमेश्वर आपल्या समोर येईल. हा वर जो आहे तो निघालेला आपल्या न्यायासाठी, आणि त्याची पावलं हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि यामुळे धरती हालत आहे. सियोन डोंगरावर तो पहिला उतरेल. आपल्या प्रत्येकांना त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि देव जेव्हा जोडीला येतो तेव्हा आपल्याला देवाची जाणीव नसते, पण जेव्हा सैतान जोडीला असते तेव्हा आपल्या सगळ्यांना मोहाची आवड असते, संशयाची आवड असते, नफरताची, निंदाची, अनेक गोष्टीची माणसाला आवड असते. कारण तो आतमध्ये दुष्टाने भरल्यानंतर त्यांचे आचार विचार संपूर्ण खाऊन टाकते. त्या 5 मूर्खांमध्ये तोच प्रश्न आलेला होता. 5 शाण्या होत्या, ते पूर्ण परमेश्वराच्या शिक्षणाचा, नियमाचा, वचनाचा आणि त्याच्या मार्गाचा पूर्णपणे तो प्रवास करतो. आणि त्यांना जागा मिळाली, त्यांचे दरवाजे बंद झाले. चला पुढे घे. बघा, मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले, तेल नाही. मी बायबल घेतलं नाही, वही घेतली, मोबाईल पण घेतला, पण मोबाईल घेतला तर बायबल बाजूला राहील. पुढे
घेतले. बघा, शाण्याने आमचे काय घेतले? त्यांनी दिवे घेतले. शाणा होता तर त्यांनी पवित्र शास्त्र उचललं. त्याला कळालं हे प्रकाशित आहे, हेच आपल्याला मार्ग दाखवणार आहे. योहान 14 परमेश्वर हे प्रकाश आहे. योहान 8:12 मी जगाचं प्रकाश म्हणजे प्रभू येशू काय की माणसाला चुकी आहे, पापात आहे, गाडीत आहे, नाशात आहे, त्याच्यातून तो त्याला मार्ग दाखवत असतो. आणि जसा तो मार्ग जसा त्याला दाखवते ना, त्याला कळते की हा मार्ग सगळ्यात चांगला आहे आणि तो त्यामागे जातो, तेव्हा तो देवाचा अनुकरणी राहत असतो. तेव्हा त्याला बोलतात ते शाण्याने तेल केलं. तेल हमेशा पेटतच असतं. दिवा काय तेल टाकेल तर पेटणार आहे, पण दिव्यामध्ये तेल नसेल तर पेटणार नाही. तसं तुमच्यामध्ये योहान 15:4 जर तुमच्यामध्ये देवाचं वचन नाही, देवाचा आत्मा नाही, देवाचा अभिषेक नाही, देवाची अद्भुत गोष्टी नाही, तर तुम्ही देवामध्ये राहू शकत नाही. आता मी जर तेल नाही घेतलं तर मी पण माझ्यासाठी पण दरवाजे बंद होतील आणि अधोलोकाचे दरवाजे उघडले जातील. आता जर मी देवाचं वचन नाही घेतलं तर मला सुद्धा दरवाजा बंद होईल आणि मी जर घेतलं असेल तर माझ्यासाठी देवाचे दरवाजे खुलले असतील. कारण मी देवासाठी जर झिजत आहे तर देवाची कृपा मला सगळे नियम आहेत. देवाने सगळ्यांना सारखेच नियम दिले, तुम्हाला मला. मी नुसतं वचन देईल, प्रार्थना करत राहील तसं नाही. देवाच्या नियमामध्ये जेवढं बसते तेच काम करावं लागतं. शांत राहून शांत मार्गात चालून कधी पण लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टीमध्ये देवाच्या राज्यात प्रवेश करताना फक्त हे पवित्र विचार, पवित्र मार्ग, पवित्र शास्त्र आणि पवित्र गुण आणि पवित्र नियम या आपल्या सगळ्यांना पाळायचं. आपलं काही नाही म्हणून त्याच्याकडे जास्त भोग ठेवायचं नाही, नाहीतर आपण सगळे गेले. जिथे तुझं तन तिथे तुझं मन. जरा मग कपुया काय तर शाळेत काय ते व भांड्यात तेलही घेतले. वचन पाच वराला विलंब लागला व सर्वांस दुलक्या आल्या व झोप लागली. काय सांगते? सर्वांना दुलक्या कशा माहितीये ना? मिरची कोथिंबीरचं वाटण कसं ते करतात. कधी कधी एकदम असे उडतात. अगदी आणि जर उडलं ना तर पहिले आजूबाजूला पण बघतात, मला पण बघते येते. एक दिवस मी इकडून प्रवचन देत होता, एक बाई तिकडे बसलेली, तिने डोळ्याला चष्मा लावला. चष्मेवाळे असतात तरी काही बरोबर आहे ऐका. तर तिकडे ना ती मान हलवत होती बघशी. हा, तर ती पण अशी मान हलवत होती. तर मला काय वाटले, हीच मन लावून ऐकत राहिली ना. माझ्यावर चेहरा आहे पण तिचे डोळे असे होतात. तो थोड्या टाइममध्ये बघतो ते असं झालं आहे. तर ही पण तशीच आहे. जेव्हा हात मारला तेव्हा अशा काही गोष्टी असतात कधी कधी डुलक्या देणाऱ्या आहेत. फक्त टीव्ही बघताना डुलकी येत नाही, मोबाईल बघताना डुलकी येत नाही, गाडी चालवताना डुलकी येत नाही, तेव्हा ढोलकी येतात. बरोबर? तेव्हा बरोबर गाड्या असणार. सगळ्या गोष्टीमध्ये डुलक्या आहेत, फक्त प्रार्थनेमध्येच डुलकी येत नाही. असं आहे का? येशूने बोललेलं होतं मत्ती 28 अहो कष्टी भाराकांचे म्हणून तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी विश्रावा देईन. त्याला वाटलं खरोखर आपला देव केवढा गोळा आहे. ना चादर टाकली, ना बिछाना टाकला, ना पंखा टाकला, ना काही नाही. खुर्ची असू दे नसू दे, पण मात्र त्याच्यावर आराम करायला देवाने बोलवले. किती सुंदर आपल्याला त्याच्यामध्ये आराम येतो. बरोबर सांगतो का? कारण ज्यामध्ये दुष्टाचा एक आत्मा कार्य करतो ना, तर जर आम्ही तो सुवार्ता प्रचार करतात तेव्हा तो प्रकाश आहे ना, तो तिकडे होते. आणि त्या प्रकाशामुळे त्यांच्या डोळ्याला तो काय होतो? टच होतो. त्यांचे डोळे आपोआप बारीक, तेज उतरते. तेज, कारण तो पवित्र जो आत्मा आहे तो उतरतो.
समजलं? तो पवित्र आत्मा प्रकाशित आहे. आणि तुम्हाला कोणताही देवाचा सेवक असेल ना, तो प्रवचन देत असेल तर त्याच्याकडे मनापासून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नसेल मिळालं तुम्हाला, तुम्ही बायबलमधून दाखवतो. प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय. पेत्र आणि योहानाने त्याला सांगितलं, आम्हाकडे बघ. जेव्हा त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याला प्रभू येशू दिसला. योहान 15:4-6. कारण त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्ष झाला. जेव्हा त्यांना पवित्र आत्मा मिळाला पेंटेकोस्टच्या दिवशी, प्रेषितांच्या कृत्य 3, तेव्हा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ते पवित्र आत्मेने बदले, दुष्ट आत्मेने नाही बदले. आपले आचार विचार स्वच्छ केले ते. पवित्र आत्मा दयाळू आहे, विश्वासू आहे, अभिषेक आहे, आशीर्वाद आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून प्रभू येशूवर लोकांचा विश्वास कमी झाला ना, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जातो ना पवित्र आत्मा बनवतो. पवित्र आत्मा म्हणजे पाप न करणारा आत्मा. म्हणून लोक 3:22 आणि 23 वचनामध्ये तुम्हाला अनुभव येईल. वयाच्या 30 वर्षामध्ये त्याला पवित्र आत्म्याचा पक्ष कसा झाला. पवित्र आत्मा जो आहे मार्गदर्शक आहे, समंजसपण आहे, समजून घेणं. आपल्याला कधी कधी पवित्र आत्म्याची जाणीव नाही. ज्यावेळेला तुम्हाला पवित्र आत्मा मिळत असेल ना, त्यावेळेला तुमच्या पाठीमध्ये या जगाचे सगळे मोह येतील. कारण येशू ख्रिस्ताला मते 5 अध्याय जेव्हा मी प्रार्थना करत होतो तेव्हा ते बायबल वाचायला सुरुवात केली, तेव्हा तिकडे त्यांनी आत्म्याच्या दानाविषयी शिकवलं. ज्या आत्म्याने दिन ते आत्म्यामध्ये नम्रता धारण करायचं. या गोष्टीकडे जर आपण लक्ष देत आहे आणि ही वचन 4 शुभवर्तमान आहे ना, 5वं शुभवर्तमान जे आहे ते येशूचे शिष्याने जे काही अद्भुत चमत्कार आणि चिन्ह केले ना त्याच आहे. त्याला 5वं शुभवर्तमान म्हणतात. की देवाने जेव्हा हक्क दिला प्रेषितांना आणि प्रेषितांनी काय काय कार्य केलं तेव्हा ते तिथून सुरुवात केली प्रेषितांच्या कृत्यापासून. आणि एवढी 14 पत्र ती आहे. जर त्याच्यामध्ये 27 पुस्तक आहेत तर त्याच्यामध्ये 4 अलग आहे, 23 अलग आहे. आणि याच्यामध्ये 4 मध्ये मार्क, लूक, योहान हे येशू ख्रिस्ताचा आणि प्रेषितांचे कृत्य हे कोणाचं आहे? प्रेषिताने केलं. पौलाने सगळी पत्र लिहून ठेवलेली. कोणी काय काय काम केलं, कोणी याने काम काय केलं, त्याने काय काम केलं, अशी 14 पत्र त्यांनी लिहिली. यहूदाचे आहे, पेत्राचे आहे, योहानाचे आहे, बरेचशा गोष्टी आहेत. आणि हे शिकवायला तुम्हाला योहानाचं प्रकटीकरण शेवट कसं आहे तुम्हाला 22 अध्याय त्याच्यात स्पष्ट लिखाण केले. ते अनुभव दिले, वर नाही घालायचं, काढायचं नाही. 22 अध्याय 17 तर हे जे शिकायचं आहे आजच्या काळात त्यांना ती जाणीव मिळाली की हे देवाचं दान कसं घ्यावे. आपण काय घेतो? देवाची दानं घेतो, अर्ध्या रस्ते सोडतो नाही. काही खडकावर मध्ये ते राहते, ते काही खडकावर पडते, काही झुडपामध्ये पडते, तर काही चांगल्या जमिनीत पडते. चांगल्या जमिनीत पडते ते या 5 शाण्यासारखेच आहे. जरा पुढे गेले वर आला आहे. आता त्याच्या पुढे मध्यरात्री आवाज आला. आता मध्यरात्री म्हणजे काय? बरोबर, मस्त झोपायची वेळ 2च्या टायमामध्ये. माणूस 2 ते 3च्या आतमध्ये चांगल्या रीतीने झोपतो. बरोबर, त्याला मध्यरात्री म्हणतात. एकदम मस्त खराटे मिळतो. त्याच्यातला 1 तास आपला न्यायाचा दिवस असतो. जो मनुष्य त्या 1 तासामध्ये जो झोपतो त्याची सगळं डिटेल देवाच्या हातामध्ये जात असते. तेव्हा त्याचा अर्धा मृत्यू येईल. तर तेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा मेलेली पहिली उठून आणि त्याचा न्याय, जिवंताचा मेल्याचा न्याय करायलाच पुन्हा येईल. तुम्हाला माहितीच बरोबर. तर ते डिटेल आहे. तेव्हा तो आपल्याला समजेल की मी कधी पाप केलं, मी कधी हे केलं. तर तो सांगते तुझ्या दिवसामध्ये एवढी पाप झालेली आहेत आणि ही जी तुझी पाप झाल्या हीच तुझ्या पुढे तुझा न्याय मी करून देईल.
मग ते डिटल शेवटला बघा न्याय उघडेल आपला शेवटचा न्याय होणार आहे ना, तेव्हा जीवनाची पुस्तकं उघडली जाते. मग त्या पुस्तकामध्ये आपलं लिखाण केले जाईल. किती खोटं बोललो, किती चोरी केली, किती लबाडी केली, कोणाचं वाईट केलं, कोणाचं वाईट करत आहे, हे सगळं जेवढ्या वयानुसार 6:23. मग जास्त पाप तुझं आता भरलं, आता तुझी डायरी बंद झाली, आता तुझी डायरी पॅक झाली. तुला एवढी दिलेली पाप होती, त्या पलीकडे तुला बरोबर जायचं नाही, कारण तुझ्या पापाचा भाग त्याने दिला. योहानमध्ये 29 वचनामध्ये दिलेले, हा पहा जगाचे पापे हरण करणे. 5 आपल्या पापामुळे त्यांनी मार खाल्ला. मग जेवढा ॲग्रीमेंट केलेलं होतं ते ॲग्रीमेंट संपते बरोबर. म्हणजे तिकडे पहिल्या पत्रामध्ये 6:19-20 त्याने मोलाने विकलं. ते डिटेल आहे ना, ते डिटेल तिकडे झालं. आपण सांगतो अरे असं झालं, तसं झालं नाही. त्याची कर्म होती तेवढी. 2 प्रकारची कर्म आहेत, एक चांगलं एक वाईट. समजलं. एक न्याय आहे आपल्याला हे बघा, जेव्हा परमेश्वर मोशेला डबल चान्स मिळाला, एलियाला डबल चान्स मिळालेला आहे पवित्र शास्त्राच्या नियमानुसार जर बघितलं तर मोशे जो होता ना, अनुवादमध्ये 34 अध्याय वाचलं असेल. मोशेची कबर अद्याप मिळाली नाही. परमेश्वरे त्याला पुरलं, पण त्याला पुरलं म्हणजे काय झालं इकडे योहान 11:25 पुनरुत्थान जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी चालेल, तो उठला. आणि जर मत्ते 17 अध्याय जर वाचलं तुम्ही, तेव्हा का मोशे आणि एलिया सुद्धा त्याच्या बरोबर भाषण करत होते. लूकमध्ये पण तो अनुभव, लूकमध्ये स्पष्ट असं दिले की येशू ख्रिस्ताचं मरण जवळ आलेलं आहे, त्याविषयी ते दोघे भाषण करत आहेत. समजलं ना. आम्ही ना पवित्र शास्त्र शिकायला नाही, आम्ही धन आणि पैसा आणि वस्तू हे दैहिक म्हणजे आत्मिक शक्ती नाही, आमच्याकडे दैहिक शक्ती आहे. म्हणून 5 मूर्त त्याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण लोकच आहे. तर आपल्याला सगळा इतिहास हा समजून घ्यायचा आहे. याच्यात एवढ्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, तर फक्त तुम्ही देवाला सांगा मला शिकवा, तुम्ही मला शिकवा असंच बोला. तेव्हा 14:26 तो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल, तर वाचता तुम्हाला चांगलं ज्ञान देईल, मार्गदर्शन देईल, शिक्षण देईल, अनुभव देईल. जगाचं मोह देणारा शैतान येशूला पण ते 4:4 तुम्हाला मी हमेशा शिकवत आहे. विषयी ही गोष्टी ऐतिहासिक नाही, एक आत्मिक गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो पवित्र आत्मा आपल्याला कसं शिकवेल. म्हणून मोशेची खबर मिळाली, मोशेला परमेश्वर उठवलं. कारण मोशे मेला का नाही, कारण मोशेने परमेश्वराचं कार्य केलं. समजलं. एलियाने परमेश्वराचंच कार्य केलं. अनोख 300 वर्ष देवाबरोबर चालला. झाड जी वस्तू जी आहे ना, जी वस्तू देव आत्मा आहे, जी वस्तूला देव आत्मा आहे. समजलं. जे जीव आहे बघ, एक मुंगीला सुद्धा तुम्ही मारू शकत नाही, त्यांनी त्याच्यात जीव घातलेला आहे. आत्मा जीवाला मारू शकत नाही, का झाडाला सुद्धा तुम्ही मारू शकत नाही. जीव आत्मा आहे. तुमचा पोरगा तुम्हाला बघणार नाही, पण एक झाड तुम्हाला बघणार आहे, कारण ते फळ देणार तेच आहे. जेव्हा मी काही लोकांना ते शिकवते या विषयावर, काही लोकांच्या जीवनाच्या आर पार जाते वेगळ्याच्या आर, ते बोलते ह्या झाडाचा दाखला मला माहिती नाही, हे झाड कसं आहे हे आज तुम्ही आम्हाला शिकवलं. तो एक मुलगा आहे आणि मुलगा कधी आपल्याला टाकत नाही. त्या झाडाखाली सावली आहे, तो बाबाला सांभाळेल. आपला मुलगा घर बांधून नाही, त्या झाडाखाली राहा बाबा, घाबरू नकोस, तुम्हाला आता पाळी लागेल, मी तुला पाळतो. एक चिकू तुला देतो, एक जांभळाचं फळ तुला देतो, मी पक्ष्यांना पण देतो, प्राण्यांना पण. वचन 7 मग काय
त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू ते लागल्या. आपले दिवे नीट करायला लागले. वचनात तेव्हा मूर्खांनी शाण्यास म्हटले, मूर्खाने त्यांना शाणा सांगितले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलात तुपाही द्या. द्या असे ते, तुम्ही त्या तेलातून आम्हाला थोडस द्या. आता तुम्ही विचार करा, आता शेजारी आपण म्हणजे जोडीला आलेले सगळे, आता त्यामध्ये कंजूसपणा कुठून आला? त्याने काय सांगितलं माहितीये, तुम्ही प्रार्थनेला आलेले होते ना, मग मी वचनं घेतली, मी लिखाण केलं, मग तुम्ही काय बघत होते? मी कसं तुम्हाला सांगतो? आता काही लोक सांगतात बघ, काय काय दिलं, कोणतं वचन दिलं, जरा बघ दाखव. तर तिचं पण वचन खा. लोक 8:12 अंतःकरणातली वचनं येणार होता. हे काही गोष्टी तुमच्या शरीरामध्ये प्रवास करतात. म्हणून शिकताना पहिले शिकायचं आहे की देवाने माझ्यासाठी कोणत्या योजना बनवल्या. मी परमेश्वराला घेतलं माझ्या जोडीला, म्हणून मला देवाची कृपा भेटली. पण जर मी परमेश्वराला जोडीला घेतला नसतं तर आज तुम्ही इकडे आले नसतो. बरोबर? मी तेल घेतलं आणि ह्या तेलाद्वारे तुम्हाला प्रकाशित तयार होतं. कारण आमचे दिवे चालू तो लागले. सांगते आमचे दिवे जायला लागले. आता तुम्ही विचार करा, तुम्ही वाईट कामं करा, खोटं बोला, लबाडी करा असं मी बोलतो असं नका समजू. तिथे उलटा विचार करते पटकन की तुम्ही करत बसले तर तुमचं भोग तुम्हालाच लागणार. दुसऱ्यांना बोलू नका भोग लागायचं. मी गुन्हे केले, मी चूक केले, माझा फटका मला लागणारच. कारण मी काय केले, मी चुका केल्या. आलं लक्षात तुमच्या? हा, मग तसंच त्यांनी चुका केल्या तर तेल संपलं. शाळेनं उत्तर दिले की कदाचित आम्हाला आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही. तुम्हाला सुद्धा पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याकडे तुम्ही विकणाऱ्याकडे जाओ. जा, स्वतः करता विकत घ्या. मध्ये विकी सूत्र 23:23 सत्य, शुद्धता, शिक्षण विकत घे, विकू नका. तुम्ही विकत घ्या. ते तेल म्हणजे देवाचं वचन. समजलं? बी हे देवाचं वचन. आज तुम्हाला लोक 8 अक्षरामध्ये वचन दिले की बी ते देवाचं वचन आहे. हे वचन विकत घ्या. विकी सूत्र 23:23 सत्य, शुद्धता, शिक्षण विकत घे, विकू नका. त्या लोकांनी विकत घेतलं, स्पोर्ट्स लावला, आत्मिक शिक्षण, सामर्थ्य, अद्भुत. म्हणून त्यांना ते झोपले आले. स्वतः सेंद्र 132 अध्यायामध्ये तो बोलते, मी माझ्या डोळ्याला झोप सुटली. जे आत्मिक शिक्षण करणारे, प्रार्थनामय जीवन जगणारे, त्यांच्याकडे झोप नसते. त्यांचं जीवन एक आत्मिक आणि एक सामर्थ्यिक शक्तीमध्ये पॉवरफुल बनवलेलं असतं. आम्हाला झोप नाही. 24 तासामध्ये 2 तास झोपेविषयी भेटले. प्रभू येशूला झोप नव्हती. रात्र डोंगरावर जायचा आणि सकाळी यायचा. सगळ्या गोष्टीची ऐतिहासिक माहिती द्यायची. आपल्याला डोकं टेकायला जागा त्याला ते बिचारा कुठेच जागा दिली नाही. मानवाच्या आतमध्ये त्यांनी आपला आत्मा घालून राहिला. मानला असं की आत्मिक शिक्षण आहे ना, ते फक्त पवित्र आत्म्याच्या द्वारे. परमेश्वराकडे आल्यानंतर दंड पैसा नाही मिळतो. मग ते सांग तुम्हाला काय पाहिजे ना, त्या मागण्याच्या अगोदर त्याला कळते. तुमचे विचार दुरून तुमचे मनोगत जाणं. असं तसे 139 अध्याय नेहमी पाठ करत असतात. कारण तुम्हाला त्याच्यातून तो लांबून तुम्हाला ओळखतोय तुमचं मत काय आहे. मध्ये बघितलं असेल 9 मध्ये 1 ते 10 8 वचनापर्यंत तुम्ही वाचलं. तिकडे शास्त्री पुरुष मनाच्या कल्पना त्यांनी ओळखल्या. परमेश्वर आपल्या मनातल्या गोष्टी ओळखतात. आपण मनातल्या नाही, आपण मन तोडायच्या गोष्टी. देवाचे लोक सामान्य लोक नसतात. ना तुम्ही तिरस्कार करू शकता, ना तुम्ही त्याचा द्वेष करू शकता, किंवा त्यांची बंधन करू शकता, किंवा त्यांची हेवा करू शकता. नाही, कारण ते त्याला आवडतं. 49:26 मध्ये तशी वचन दिली आहे.
योहान 12:26 त्यांनी कसं लिहिलेलं, जिथे मी आहे तिथे माझा सेवक असेल. आता मी आला इकडे तर प्रभू येशू आलाय म्हणून मी आला, नाहीतर मी आला नसतं. मी कोणाचं वचन नाही आला, माझं हे शिक्षण पवित्र शास्त्र माझं आहे का कोणाचं आहे? मोशेला शिकवलं 10 आज्ञापासून परमेश्वराने सर्व गोष्टी शिकवल्या. 5 पुस्तकं लिहिली. येशूच्या काळात 5 पुस्तकं आहेत. प्रेषितांनी कशा प्रकारे कार्य केले, प्रेषित दगमळले. ही माणसाला पवित्र शास्त्र म्हणून लिखाण केलेलं आहे. ही माणसाला पवित्र बनवण्याचं शिक्षण आहे. हे शास्त्र असं आहे की मनुष्य चुकतो, त्याचं तेल संपलेलं आहे, तेव्हा त्यांनी त्या तेलाचा वापर आत्मिक गोष्टीमध्ये वापरायचा असतो. आणि पावर तिकडून उतरतात आणि तो पावर जेव्हा उतरतो तेव्हा तो मनुष्य पॉवरफुल बनतो आणि त्या सामर्थ्याने अभिषेकाने तो फक्त दुसऱ्यांचं चांगलं करतो पाहिजे. त्यांच्या मनाचे विचार चांगले असतात. त्या विकत घ्यायला गेल्या, मग वर आला, त्यांची तयारी झाली होती, त्याच्याबरोबर त्या लग्नास गेल्या, दार बंद झाले. वर आले ना, म्हणून आपल्या लग्नाला नाही आले त्या आपल्याकडे पण लग्न आहेत सगळे, त्या लग्नाला गेले. त्या लग्नाला तेल घेऊन नाही गेले, त्या पाणी घेऊन जातात, मटके घेऊन. बरोबर की नाही? मामा छत्र घेऊन जातो, कारण हे तेल वेगळं आहे, हे आत्मिक शिक्षण वेगळं आहे. त्या दुसऱ्या पण कुमाऱ्या आल्या, काय सांगते, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. काय सांगितलं त्यांनी? प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. मग त्याने काय उत्तर दिलं? त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. मत्ती 7:21 पासून तुम्ही प्रार्थना करणारे आहेत. आम्ही कधी पण प्रार्थनेला येऊ काय, पण परमेश्वर सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. कारण परमेश्वर सगळ्या नियमाचा आहे आणि जर नियमाचा आहे तो सगळ्यांची काळजी, जीव आत्म्याची काळजी. ते काय माहितीये का, परमेश्वराने हे जगात सगळं चांगलं केलं तेव्हा तो स्वर्गीय राज्यात पोहोचला. या पृथ्वीत जो मनुष्य जास्त दुःख भोगत असेल ना, तो स्वर्गाचा. कोणाला शेळू नका, कोणाला बोलू नका, कोणाची निंदा करून, कोणाचा द्वेष करून, कोणाची सेवा करू नका. तो आपल्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करते. आणि हा जर कार्य करणारा आत्मा असला तर विचार करा, शेवटची घटना आपली कोणाने काय केलं नाही. प्रेषकांच्या कृत्यात 9 अध्यायामध्ये जगली. कोणाच्या काही गोष्टी तुम्हाला अनुभव घ्यायचा. तेव्हा परमेश्वराने त्याला विचारलं, प्रभू तू कोण आहेस? ज्याचा तू छळ करतो तो मीच आहे. काय म्हटलं त्याला? ज्याचा तू छळ करतो तो मीच. तुम्ही जागृत राहा, तुम्हाला तो दिवस ती घटका ठाऊक नाही. आपल्याला माहिती आपलं जीवन किती दिवसाचं आहे, किती क्षणाचं आहे, किती वेळेचं. आणि एफेसी 5:16 मध्ये दिले, वेळेचा नेहमी सदुपयोग करा. मित्र पकडा. योहान 15:13 येशू ख्रिस्तच मित्र आहे. या मित्राच्या जेवढ्या बाकी सगळ्याची तुम्ही पकडा असं नाहीये, पण खरा मित्र प्रभू येशू आहे. याच्या शिक्षणाचा, याच्या नियमाचा आणि याच्या मार्गाचा जो वापर करतो तो भविष्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार. काय आपल्या जीवनामध्ये आहे, काय आपल्या जीवनामध्ये समजलं? हे बघा, मला एवढं माहिती आहे, निरोग्यास वैद्याची गरज नाही तर रोग्यास आहे. मी तुमच्या जीवनात येणारे काही अडचणीने काय प्रसंग आहे हे तुम्हाला माहित नाही. मी तुम्हाला एकच शब्द बोलेल प्रार्थनेला, योहान 7:44.
ज्या वेळेला तुमच्या घरी प्रसंग येतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सगळं निघून जाते, तेव्हा तुम्हाला कळते. तेव्हा 39 सत्य समजे सत्य तुम्हाला बंधनात. मी एकच तुम्हाला शिकले, प्रार्थनेला. त्या दिवशी मी प्रार्थनेला गेलो, प्रार्थना केली, तर एका कुटुंबामध्ये त्यांना सांगितलं, तुम्हाला तिकडे काही मुश्किल होत असेल तिकडे हा प्रार्थने, पण प्रार्थनेत बसा. आज त्यांच्या घरावर मोठा प्रसंग आलेला आहे, खूप टेन्शन मध्ये झाला कुटुंबामध्ये. तुम्ही सांगितलं, मी खूप प्रयत्न केला पण लोक नाही ऐकत. काय प्रार्थना करत, सगळ्यांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, उपवास प्रार्थना करा. मी अनेक कुटुंबाला मार्गदर्शन किंवा शिकवतो, पण लोक नाही आल्यानंतर काय नाही, ते व्हायचं ते होणार. जेव्हा आपण देवाचं ऐकतो ना, तेव्हा देव आपला सगळा भार घेऊन जातो. पण आपण जर देवाचं ऐकलं नाही तर सैतान आपल्या घराचा भार तोडतो, आधार तोडतो, अख्खं कुटुंब नाश करतो, कुटुंबामध्ये अशांती आणते, दुष्ट. आपण किती शिकवणार आणि केवढं लोकांच्या म्हणून तुम्हाला एकच मी बोले, प्रार्थनेत जेवढी तुमच्या प्रार्थना कमी, तर तुम्ही स्वतःच विचार करायचा, आम्ही देवाला दोष देऊ शकत नाही. ते प्रसंगाला आमच्या स्वतःला कंट्रोल झाला पाहिजे. बघा ना, आता त्या दोघांमध्ये कंट्रोल झाला का? त्याही दोघे निघालेले का नाही? 10 जणी निघाल्या की नाही? मग 10 जणी निघाल्या तर 10चं मत एकच होतं, अलग नव्हतं. मग अलग मत कुठे झालं? झोपल्या ना. मग मग झोपेमध्ये मते 13-25 झोपेत निंदण पेरलं. ते झोपल्या म्हणून तुमच्यामध्ये निंदण आलं ना. नाही तर असा प्रश्न आलाच ना, म्हणजे असा प्रसंग आलाच नसता. दरवाजे कशाला बनवणार? प्रकटीकरण 3:20 मध्ये सांगितले, पहा मी दाराशिवाय स्वतःशी देखील ना तू तोंड चांगलं उघड, मी भरेन. परमेश्वरी दरवाजा हजार उघडे, सारा रात्रभर आपला दिवसभर तो हात उघडून बघ की या माझ्या पोरानं माझ्या हमेशा देव वाट बघतो, ही पोरा ये रे. विचारा केवढा तो आपल्यासाठी सांगतो. आपल्याला बोललेली वस्तू सहन होत नाही. मी कधी कधी तो विचार करतो की देवा, तू एवढा भोळा आणि एवढा प्रेमळ कसा आहे, आमच्याने तेवढं फक्त जाऊन बसायचंच आहे ना. काय लागते का? देवाजवळ बसायला काय लागते का? सगळं पाणी, खाणं, वेळेवर सगळं आहे. त्याच्यापेक्षा कोण बघणार? जे उत्पत्तीचा सिस्टम आहे ना, त्याचा आपल्या प्रार्थनेत खायला प्यायला याची काही 34-15 बसणं उठणं खाणं. काही लोकांच्या ठिकाणी मी व्हिजिटिंग जातो, व्हिजिटिंग देतो की ते विषय निघतात, लोक सांगतात इकडे खायला प्यायला भरपूर दिलं जातं. खाण्यामध्ये तुम्हाला कोण देतात? तुम्ही प्रभूच्या राज्यात आहे ना, प्रार्थना करता, ते देवाचे नियम आहे. अन्न देणं गरजेचं आहे. मला ते 3 ते 6 पासून परमेश्वर पद्धत नाही. माझ्या मंदिरात सारा दशांश नाही येत, पण अन्न ते येतेच. त्याची काही 34-15 मी तुमचं बसणं उठणं निजणं याची सोय तो आहे. तर आम्हाला सगळ्या गोष्टींची गरज आहे. गरजे प्रमाणेच झालं. दरवाजे बंद झाले, आता तुमच्या डोळ्याचे दरवाजे. कारण परमेश्वरचा जो आशीर्वाद आहे, आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता, न्यारो बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. आमच्या हृदयाचे दरवाजे जो आहे ते पण उघड, आत्म्याची अंतकरणाची तयारी कर, पवित्र आत्म्याचा वर्षाव कर, शांतीचा आमच्या जीवनात सर्व लोकांना सर्व परिस्थिती प्रभूचा आशीर्वाद. परमेश्वरची इच्छेप्रमाणे आमचं जीवन आनंदित व शांतीत संपूर्ण कुटुंब प्रभूची इच्छेप्रमाणे होते. आपला देश परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे सगळं, आपल्या देशातील हर एक व्यक्ती परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे जीवन जगते. प्रत्येकाच्या घरात शांती आनंद होते.
आणि परमेश्वराचं राज्य सर्वांना होते आणि कुटुंबामध्ये संकट आहे त्याच्यातून मुक्त होते आपल्यावर उची इच्छा बनवण्याचे मंत्र होते की प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.